शेतकरी मित्रांनो नमस्कार. सध्या टरबूज लागवडीचा हंगाम आहे आणि त्यासाठी मशागतीची कामं बेड करण्याची कामं चालू आहेत. आज आपण आलो तो नेर येथे मतीन शेख बरोबर मतीन खाटीक यांच्या शेतामध्ये पपईच्या पपई का टरबूज पपईचे बेड संदर्भात आपण 6 फुटी बेड टाकण्यासाठी आलो तो मित्रांनो. या शेतकऱ्याचं एक वैशिष्ट्य असं आहे, पूर्ण शेतामध्ये त्यांनी आधी कोंबडी खत पसरवलं. हिवाळ्यामध्ये कोंबडी खताच्या माध्यमातून सल्फरची पिकाला अत्यंत गरज असते, त्यासाठी त्यांनी पूर्ण शेतामध्ये कोंबडी खत टाकून आज आपल्याला त्यांनी बेसल डोसच्या बेड संदर्भात बोलवलं. मित्रांनो, अशा पद्धतीने हा तुमचा रासायनिक खतांचा बेसल डोस हा जमिनीच्या आत गेला पाहिजे, वरून बेड झाले पाहिजे, जेणेकरून तुमच्या खतांचा तुम्हाला पूर्ण परतावा मिळतो मित्रांनो. कारण कोणतंही रासायनिक खत हे जमिनीच्या आड गेलं पाहिजे, तरच त्याचा आपल्या पिकाला पूर्ण उपयोग होतो. आणि हे बेसल डोसचं जे खत आहे, हे खत आपल्या बेडच्या आत 3 ते 4 इंच खाली खोलवर पडून, हे बघा आपण बघू शकता अशा पद्धतीने खाली खत पडतं. असं खत पडून वरती आपला असा बेड तयार होतो. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही बेसल डोस टाकत असाल तरच तुम्हाला त्या बेडचा फायदा होतो. पारंपरिक पद्धतीने शेतकरी वर्ग आहे ना, पूर्ण बेड टाकल्यानंतर बेडच्या वरती खत टाकायचा. तुम्हाला मी दाखवतो. शेतकरी वर्ग होता ना, पहिले अशा पद्धतीने बेडवर खत टाकायचा आणि मग मल्चिंगात राहायचा. याच्यामुळे शेतकरी मित्रांनो होतं काय विषय, आपलं पूर्ण खताचं वातावरणामधील तापमानाशी रासायनिक पृथक्करण होऊन आपल्या खतांची कार्यक्षमता ही जवळपास 80 ते 90% कमी होते आणि आपल्याला पिकाला पाहिजे तसा फरक पडत नाही. फक्त आपल्याला एक मनाला समाधान असतं की आपण बेसल डोस हा टाकलेला आहे. पण कोणत्याही रासायनिक खतांचं विघटन हे मातीत गेल्यानंतरच होतं. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपण मशागत कोणत्या पद्धतीने करत आहोत यावर आपलं उत्पन्न अवलंबून असतं. अशा पद्धतीने तुमचा बेसल डोस जमिनीच्या आत जात असेल तर तुमच्या जमिनीच्या पिकाच्या तुमचे जे पीक असेल त्याच्या पांढऱ्या मुळ्या जेव्हा अन्नरस शोषण करण्यास ग्रहण करतील पांढऱ्या मुळा, तेव्हा ते खताचं 30 दिवसाच्या आसपास विघटन होऊन ते तुमच्या पिकाला लागेल आणि तुमच्या पिकाला या खताचा पुरेपूर फायदा होऊन तुमचं पीक चांगल्या पद्धतीने तुम्हाला उत्पन्न देऊ शकतं. जातील 2 पैसे, पण शेतकरी मित्रांनो चांगल्या पद्धतीने मशागत करा. चुकीचे मशागत करून कुठेतरी आपलं आर्थिक नुकसान करू नका. आणि अतिशय चांगली बाग आहे या शेतकऱ्यांची. हे शेतकरी स्थानिक ट्रॅक्टर न लावता मला कुसुंबीवन बोलवून माझ्याकडून मशागत करून घेतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची आज बहरलेली पपईची बाग. अतिशय चांगल्या पद्धतीने शेती करतात. समाजाने मुसलमान असूनसुद्धा एका चांगल्या कुणबीला लाजवतील अशी त्यांची शेती करायची पद्धत आहे. काही तुमच्या समोर हे उदाहरण आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने ते शेती करतात आणि बेसल डोस हा मातीत जमिनीत गाडून त्यावर बेड टाकून आता त्यांचं टरबूज आणि पपई लागवडीचं नियोजन आहे मित्रांनो. अशाच पद्धतीने अनुभवी तज्ज्ञ लोकांकडूनच शेतीची मशागत करून घ्या. सस्ता रोए बार बार, महंगा रोए एक बार या उक्तीप्रमाणे आपलं काम चालतं मित्रांनो, बरं का. मार्केटमध्ये भाव उतरून धंदा करणारे भरपूर आहेत. अकुशल कारागीर आपण ज्याला म्हणतो, अशा चुकीच्या माणसांकडून आपलं शेतीचा कुठेतरी नुकसान व्हायचा संभव असतो आणि मग म्हणतो आपण शेती परवडत नाही. त्यासाठी आपण निर्णय घेणारे आपण चुकीचे असतो. असो, काय हरकत नाही आहे. आपल्या कोणाच्या चुकीच्या कामावर बोलायचं नाही आहे. आपलं काम किती चांगलं असेल आपण त्याच्यावर बोलू. हो शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने टरबूज किंबहुना वेलवर्गीय पिकांचं नियोजन करावे अशी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद मित्रांनो.